आगामी काळात लोकसभा निवडणुका होणार आहेत, त्यामुळे महायुतीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे। ज्याप्रमाणे आम्ही वरिष्ठ नेते एकत्रित आलो, त्याचप्रमाणे जिल्हा पातळीवरील नेते एकत्रित यावे, यासाठी 14 जानेवारीला राज्यभरात महायुतीचा मेळावा देखील पार पडला होता। या महायुतीच्या गोंदिया मेळाव्यामध्ये भाजपा नेत्यांनी महायुतीच्या उमेदवार राष्ट्रवादीचा जरी असेल तरी आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी मदत करू, असे वक्तव्य केले होते। त्यानंतर भाजपाचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी इच्छा व्यक्त करत 2024 मध्ये पक्ष मला पुन्हा संधी देईल, असे वक्तव्य केले होते। रांगेमध्ये माझं नाव असायचं कारण नाही, रांगेमध्ये सगळ्यात प्रथम नाव माझं असायला पाहिजे। आणि मला असं वाटतं की मी जे काही आत्तापर्यंत केलेलं आहे 5 वर्षाच्या आसपास काळामध्ये, आणि जे शक्य होईल ते लोकांसाठी, या माझ्या लोकसभेतील लोकांसाठी मी तुम्हाला आठवत असेल तर कोविडच्या काळ असो त्यावेळेसुद्धा मी ग्राउंडवरती जमिनीवरती राहून जे शक्य असेल ते करण्याचा प्रयत्न केला। तेव्हापासून सतत मी माझ्या परीने मी या भागातील लोकांची सेवा करत आलो आणि मला विश्वास आहे परत एकदा माझ्या लोकसभेतील लोक मला निश्चितपणे परत एकदा लोकसभेत पाठवतील, हा विश्वास मला निश्चितपणे आहे। दावा करणं, राजकीय पक्षांनी दावा करणं हा काही नवीन विषय नाही, परंतु आपल्या सर्वांना माहिती आहे ही जागा भाजपनी आपल्या बाजूनी बरेच वेळा राखलेली आहे आणि या दोन्ही जिल्ह्यामध्ये भाजपचं स्वतःचं संघटन आहे, काम आहे। आणि मागच्या वेळेस तर आम्ही 2 लाखांनी निवडून आलेलो आहोत, त्यामुळे प्रथमतः आम्ही याच्यावरती क्लेम करू सोडण्याचं काही निश्चित काही कारण नाही। आणि मला विश्वास आहे यावेळेस मात्र आम्ही 3 लाखपेक्षा जास्त मताधिक्यांनी ही सीट राखू, असा विश्वास पण यावेळेस आम्हाला। मात्र गोंदिया भंडारा लोकसभेवरून महायुतीतील रस्सीखेच थांबत नाही। राज्याचे अन्न व औषधी पुरवठा मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी आज पुन्हा लोकसभेवरून वक्तव्य केले असून त्यांचे राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल हे या जागेसाठी इच्छुक आहेत। त्यांना जर ही जागा मिळाली तर महायुतीच्या वतीने त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असेही आत्राम म्हणाले। मागणी करायला कोणताच प्रकारचा हरकत नाही। मला सुद्धा इच्छा आहे की मी लोकसभेमध्ये गेला पाहिजे, परंतु महायुतीचे नेते बसतील, ते बसल्यानंतर निर्णय होईल आणि जे कोणी उमेदवार असेल महायुतीचा तो उमेदवाराला निवडून आणण्याचं काम तिन्ही नेते ते खाली असलेला पक्ष काम करेल आणि निवडून आणण्याचं काम आपण करणार आहोत। असं काय नाही, आमचा पाठिंबा सगळ्यांना आहे, म्हणजे BJPला आहे, शिवसेनेचा पाठिंबा BJP, राष्ट्रवादीला, आणि राष्ट्रवादीला पाठिंबा BJPचा आणि शिवसेनेचा। आम्ही एकमेकाला सोबत आम्ही किती काय असेल तुमचं जे बाहेर जे तुम्ही जे ह्याच्यामध्ये दाखवता TV मध्ये काय भानगड असला तरी आम्ही एक आहोत, एकाच ताटामध्ये खाणारे आम्ही लोक आहोत। हां, भंडारा गोंदिया सीट हा ओपन आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपले नेते जे आहेत गोंदियाचे आपले राष्ट्रीय नेता आमचे उपाध्यक्ष आहेत प्रफुल्लभाईजी पटेल हे इच्छुक आहेत आणि त्या दृष्टिकोनातून ते जागा जर त्यांना मिळाला महायुतीच्या माध्यमातून ते निवडून आणण्याचं काम आपण करू। तर या जागेवरून राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना विचारले असता मागील 2 पंचवार्षिक मध्ये भाजपाने या ठिकाणी विजय राखला असून आमचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे चांगले कार्य करत आहेत, त्यामुळे त्यांच्यावर पक्ष अन्याय करणार नाही, असे वक्तव्य करत सुनील मेंढे यांची पाठराखण केली। कसं आहे, प्रत्येक पक्षाला वाटतं माझ्या कार्यकर्त्याला मिळालं पाहिजे, प्रत्येकजण दावा करतो, पण शेवटी काय हे पक्षश्रेष्ठी ठरवतात कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं। आणि आपलं खासदार महोदय आहे ते चांगलं काम करत आहेत, त्याच्यामुळे निश्चितपणानं पक्ष त्यांचा निश्चित विचार करेल अशी मला आशा आहे। भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम मीडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम मीडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।